बघा, लांबी, रुंदी आणि उंची असलेला हा एक ठोकळा आहे पहा. या ठोकळ्याला तुम्ही जर पाहिलं तर तीन प्रकारच्या मित्या आहेत. तीन प्रकारच्या मित्या म्हणजे कशा? तर पहा, हे बघा, याला लांबी आहे, हे बघा, इथं लांबी आहे, इथं लांबी आहे, इथं लांबी आहे, म्हणजे याला चार लांब्या आहेत पहा. तसंच रुंदी पहा, इथं रुंदी आहे, इथं रुंदी आहे, इथं रुंदी आहे, इथं रुंदी आहे, म्हणजे चार रुंद्या आहेत. पुढे पहा, याला उंच्या पण चार आहेत पहा, 1, 2, 3 आणि 4. चार प्रकारच्या उंची पण आहेत. आता या अशा बंदिस्त आकृतीमध्ये किंवा बंदिस्त एखाद्या टाकीमध्ये तुम्ही जेव्हा बघा, या बंदिस्त टाकीमध्ये तुम्ही जेव्हा पाणी ओतता, तेव्हा पाणी ओतल्यानंतर याच्यामध्ये किती लिटर पाणी मावेल असं विचारलं की पहिल्यांदा तुम्हाला जी लांबी दिलेली आहे, नीट बघा आता, लांबी, रुंदी आणि उंची अशा तीन प्रकारच्या मित्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. लांबी, रुंदी आणि उंची. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एक छोटासा ठोकळा घेता ज्याची उंची, लांबी आणि रुंदी या तीनही लांबी, रुंदी आणि उंची जर 10-10 मीटर असेल, तर अशा 10 मीटर लांबी, 10 मीटर रुंदी आणि 10 मीटर उंची असलेल्या ठोकळ्यामध्ये तुम्ही जर पाणी ओतलं, बघा मी काय म्हणतोय, अशा बंदिस्त आकृतीच्या ठोकळ्यामध्ये तुम्ही जर पाणी ओतलं तर याची लांबी, रुंदी आणि उंची 10-10 सेंटीमीटर असल्यामुळे, म्हणजे बघा, लांबी 10 आहे, रुंदी 10 आहे आणि उंची पण 10 आहे, म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 केलं तर या ठिकाणी जे उत्तर येतं ते 1000 घन सेंटीमीटर येतं. मग आता हे 1000 घन सेंटीमीटर म्हणजेच या बंदिस्त आकृतीमध्ये किती लिटर पाणी मावतं, तर ते बरोबर मोजलं तर 1 लिटर पाणी भरतं. म्हणजे तुम्ही कोणतंही लिक्विड टाका, दूध टाका, पाणी टाका, काही टाका, ते तुम्ही जर लिटर मध्ये मोजलं तर ते बरोबर 1 लिटर दूध किंवा 1 लिटर पाणी असतं, असं लक्षात येतं. मग आता जेव्हा, म्हणूनच याचं सूत्र आहे पहा, 1 लिटर बरोबर किती घन सेंटीमीटर, तर 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर, हे लक्षात ठेवा. मग आता जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादी टाकी, बघा, एखाद्या टाकीचं तुम्हाला लांबी देतील, रुंदी देतील आणि उंची देतील, तेव्हा जेव्हा तुम्ही लांबीचा, रुंदीचा आणि उंचीचा गुणाकार कराल तेव्हा तेवढे घन त्याच्यामध्ये बसलेले असतात असा अर्थ होतो. मग तेवढे घन सेंटीमीटर जर ठोकळे त्यात बसतात, म्हणजे नेमकं किती लिटर पाणी मावतं हे जर विचारलं, आपण समजूया, समजा एका टाकीची लांबी आहे 20, त्याची रुंदी आहे 5 आणि उंची आहे समजा 50. जर असं सेंटीमीटर मध्ये दिलेली मापं असतील लांबी, रुंदी आणि उंचीची, तर यांचा जर गुणाकार केला तर 20 100 आणि 100 गुणिले 50, 100 गुणिले 50 उत्तर येतंय 5000. येतंय की नाही? पण हे काय आलं, तर हे उत्तर आलं घन सेंटीमीटर. हे उत्तर काय आलं? घन सेंटीमीटर. घन सेंटीमीटर. आता एक घन सेंटीमीटर जर त्यामध्ये पाणी मावतंय तर किती लिटर पाणी मावतंय, तर 1 लिटर म्हणजे 1000 घन सेंटीमीटर असतात. तुम्ही जेव्हा 1000 ने भाग देता, जेव्हा तुम्ही या ठिकाणी आलेल्या उत्तराला 1000 ने भाग देता, तेव्हा 1000 ने भाग दिला की 0 ला 0, 0 ला 0, 0 ला 0, हे घन सेंटीमीटर जे काही दिलेलं आहे त्याचं रूपांतर होतं लिटर मध्ये, म्हणून याचं उत्तर येतं 5 लिटर पाणी त्याच्यामध्ये मावतं.
हे मी तुम्हाला शुक्रवारी शिकवलं होतं. 5 मिनिटात मी पुन्हा तुम्हाला एकदा रिवाइज केलं. लक्षात आलं? हो सर. हो सर. हो सर आलं. आता ऐका, आता मी तुम्हाला या ठिकाणी आणखी काही गणित देतो, मग आपण पुढे जाऊया. गणित घ्या लिहून घ्या. अद्वैत वाचा. 40 मीटर लांबी, 20 सेंटीमीटर रुंदी, व 30 सेंटीमीटर उंची असलेल्या टाकीत किती लिटर पाणी मावते? 2400 लिटर. 2400 लिटर पाणी मावते सर. किती राजनंदिनी? 2400 लिटर. ओके. बघा बाकीच्यांना समजले का? चेरी काय सर? समजलंय का? 2400 लिटर. हा सांगा कसं केलं कार्तिकी? आलिया 40 मीटर लांबी, 20 सेंटीमीटर रुंदी व 30 सेंटीमीटर उंची. 40 मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचं. उत्तर आलं 4000. मग 4000 गुणिले 20 गुणिले 30 भागिले 1000 करायचं. उत्तर आलं 2400. आलिया हो आलिया काय शुक्रवारी कुठे गेलते शुक्रवारी? लग्नाला गेलते. असं आहे होय. बघा आता तुमच्यासाठी मी तो टॉपिक परत घेतला रिपीट, तुम्ही नव्हत्याच. बरं बघा आता या ठिकाणी लांबी दिली आहे, रुंदी दिली आहे आणि उंची दिली आहे. पण नीट बघा, आता तुम्हाला ही माप दिल्यानंतर तुम्हाला जे उत्तर विचारलंय ते लिटर मध्ये विचारलंय की नाही? हो सर. हा. मग आता सेंटीमीटर मध्ये दिलेलं माप तुम्हाला जर लिटर मध्ये बदलायचं असेल तर काय करावं लागेल सांगा बरं? सेंटीमीटरचं माप लिटर मध्ये बदलायचं असेल तर काय करावं लागेल? भागिले 1000. माप तुम्हाला अगोदर मीटरची माप सेंटीमीटर मध्येच पाहिजेत. मग आहेत का? तर या ठिकाणी रुंदी आणि उंची सेंटीमीटर मध्ये आहे, लांबी आहे का सेंटीमीटर मध्ये? बघा बरं. नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? तर या ठिकाणी दिलेलं मीटरचं माप अगोदर सेंटीमीटर मध्ये बदलावं लागेल. मग 40 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 40 मीटर म्हणजे मीटर बरोबर. मीटर पासून सेंटीमीटर पर्यंत 2 घरं पुढे जावे लागतात. म्हणजे 2 झिरो जर तुम्ही वाढवले तर 40 मीटर म्हणजे 4000 सेंटीमीटर. आता बघा, तुमची लांबी आहे 4000 सेंटीमीटर, रुंदी आहे 20 सेंटीमीटर आणि उंची आहे 30 सेंटीमीटर. मग सगळी मापं आता सेंटीमीटर मध्ये झाली की नाही? बघा बरं तुम्ही. हो सर.
ऐका आता याला जेव्हा तुम्ही 1000 ने भागता, का भागायचं 1000 ने सांगा बरं? बरोबर. आपल्याला हे जे घन सेंटीमीटर आहेत ते घन सेंटीमीटर आपल्याला लिटर मध्ये बदलायचे, म्हणून 1000 ने भागायचं. मग 0 ला 0 गेला, नीट बघा. 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला, म्हणजे 3 शून्य होते, 3 शून्याबरोबर निघून गेले. 2400. 4 गुणिले 2 उत्तर आलं 8, 8 गुणिले 3 उत्तर आलं 24, 8 त्रिक 24 आणि वरचे 2 शून्य दिले की याचं उत्तर आलं 2400 लिटर. आलं का लक्षात? आलिया हो सर, माझं पण हेच उत्तर आलं. आलिया सर माझं पण हा, very good. लक्षात आलं का? हो सर. हे बघा मी तुम्हाला सूत्र लिहून देतो पा. सर सेम असंच गणित द्या एक. ऐका की लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची जर सेंटीमीटर मध्ये दिलेली असेल आणि त्याला जर 1000 ने भागलं तर येणारं जे उत्तर असेल ते येणारं उत्तर लिटर मध्ये येतं. कशात येतं? लिटर मध्ये. हा, हे लक्षात ठेवा, हे लिहून ठेवा, हे लिहून ठेवा. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची भागिले 1000 केलं की तुमचं जे उत्तर येणार आहे ते लिटर मध्ये तुम्हाला मिळतं. सर झालं? लिटर बरोबर असं लिहू ना, लिटर बरोबर. हा बरोबर लिटर म्हणजे इथं येणार, इथं संख्या येणार आहे ना, म्हणून बरोबर लिटर. आलं का लक्षात? हा हा, झालं? हो सर. झालं सर. हो सर. सर मी वाचू? हा वाचा. 72 लिटर दूध मावणाऱ्या टाकीची लांबी 60 सेंटीमीटर, रुंदी 30 सेंटीमीटर असेल तर त्या टाकीची उंची काढा. सर 40 सेंटीमीटर. श्रेयस सूत्र श्रेयस सूत्र दिलंय, त्या सूत्र टाका. 40 सेंटीमीटर. आलिया सूत्र सांगावं, काय सांगितलंय सूत्र? आलिया काय सर? सूत्र सांगा. लांबी गुणवले रुंदी गुणवले उंची भागिले 1000. 100 भागिले भागिले 1000. आलिया भागिले 1000.
बरोबर लिटर. मग आता ते तुम्हाला या ठिकाणी टाकी किती लिटरची ते पण दिलंय. तोंडात पेन घालून श्रेयश. लांबी दिली आहे, रुंदी दिली आहे, उंची विचारली आहे. करा कॅल्क्युलेशन आणि काढा बरं उत्तर. लांबीच्या जागेवर लांबी लिहायची. हे बघा सूत्र हे वापरायचं. कोणतं सूत्र वापरायचं? तर बघा सूत्र वापरायचं. लांबी सेंटीमीटर मध्ये का बघायची, रुंदी सेंटीमीटर मध्ये का बघायची, उंची सेंटीमीटर मध्ये का बघायची, भागिले 1000 बरोबर किती लिटर सांगितलंय ते लिटर पुढे लिहायचे. मग आता जे जे दिलंय ते त्याच्या जागेवर लिहा आणि हे कॅल्क्युलेशन काढा. सांगा आलिया, लांबी किती आहे? आलिया, लांबी 60 सेंटीमीटर गुणिले रुंदी किती आहे सांगा? 30 सेंटीमीटर. गुणिले 30 लिहा. गुणिले उंची दिलेलीच नाही, मग गुणिले उंची असं लिहा, भागिले 1000 बरोबर टाकी किती लिटरची आहे बघा बरं. 72. बरोबर 72 लिहा. हा बरोबर 72 लिहा आलिया. हा सांगा आता काय करायला आलिया तुम्ही. बघा तुम्ही असं लिहिलंय आता 60 गुणिले 30 गुणिले उंची भागिले 1000 बरोबर 72. सांगा आता तुम्हाला उंची बरोबर काढायची आहे. तर पहिल्यांदा 1000 भागिले आलिया, तिकडे गेल्यावर काय होतील? गुणिले होतील. बरोबर. मग बघा मग आता खालच्या स्टेपला उत्तर असं येईल, 60 गुणिले 30 गुणिले उंची बरोबर 72 गुणिले 1000 किती येणार? 72,000. आलं का 72,000? हो सर. हा आता 60 आणि 30 चा गुणाकार किती येतो बघा. 60 आणि 30 चा 1800. 1800. 1800 गुणिले हे बघा 1800 गुणिले तिकडे गेल्यावर काय होतील? भागिले. हे बघा हे असं लिहावं लागेल, कारण तुम्हाला लांबी दिली आहे, रुंदी दिली आहे, उंची विचारली आहे आणि जेव्हा तुम्ही या सेंटीमीटरच्या मापाला 1000 ने भागता तेव्हा लिटर मध्ये निघत असतंय, म्हणून 72 लिटर माप दिले म्हणून 72 लिहिले. आता 1000 भागिले तिकडे गेल्यावर काय होतील? गुणिले होतील. शाबास. बघा 6 गुणिले 30 60 गुणिले 30 60 गुणिले 30 च उत्तर काय येईल? तर 1800. 1800 बरोबर, कारण बघा 6 गुणिले 3 उत्तर येईल 18 आणि वर डबल 0, तर 18 वर 2 0 दिले गुणिले उंची बरोबर हे 1000 भागिले तिकडे गेल्यावर काय होतील? गुणिले होतील. म्हणून याचं उत्तर येणार 72,000. आता बघा हे 1800 भागिले तिकडे गेल्यावर काय होतील? सॉरी गुणिले तिकडे गेल्यावर भागिले. उंची बरोबर 72,000 भागिले 1800. 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला, 18 चोक 72 आणि वरचा एक 0, म्हणून उंची बरोबर किती येणार? 40 सेंटीमीटर. लिहून घ्या. 40 सेंटीमीटर. सर, हा बोला. आपण शून्यला शून्य घालून पण करू शकतो ना? करू शकतो की बाळा, मग तेच केलंय की 0 ला कारण 0 मी तसं केलं. हा बरोबर आहे, बरोबर. घेतलं का लिहून? झालं का? असं ते गणित द्या. हो, 哦 सर.
झालं का तुमचं ते सांगा अगोदर. हो सर. आलिया, आलिया झालं का आलिया? हो सर. हो सर. थांबा एक मिनिट. थांबा एक मिनिट. सोपं देतो जरा. 60 लिटर. आलिया वाचा. 60 लिटर पाण्याची क्षमता असणाऱ्या टाकीची रुंदी 30 सेंटीमीटर, उंची 5 सेंटीमीटर असेल तर त्या टाकीची लांबी किती? सर 2 मीटर. 2 मीटर. 2 मीटर. म्हणजे 200 सेंटीमीटर. हा, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं. हा बरोबर आहे. व्हेरी गुड. बघा पुन्हा एकदा सूत्र तेच आहे. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची भागिले 1000 बरोबर लिटर मधलं माप लिहायचं. हा, आलिया सांगा सूत्र. 200 सेंटीमीटर. बरोबर, very good. 200 सेमी. 200 सेंटीमीटर. सर 200 सेंटीमीटर. सर मी हा, सांगू सांगा. का 200? आद्वैत सांगा. सर पहिल्यांदा आपल्याला रुंदी दिले. रुंदी आहे 30. ओला आपल्याला लांबी काढायची. लांबी लिहायचं गुणुले 30 गुणुले 10 करायचं. मग 100 करायचं. 200 सेंटीमीटर आणि बरोबर 60 लिटर. मग ते 1000 गुणुले 60 करायचं आणि 30 गुणुले 10 करायचं. 1000 गुणुले 60 केलं तर 60,000 आणि 30 गुणुले 10 केल्यावर उत्तर येतं 300. मग हे 300 म्हणजे 300 भागिले 60,000 करायचं. उत्तर येतं 200 सेंटीमीटर. बरोबर, व्हेरी गुड. बघा बाकीच्यांना कळलंय का? सर मी सांगू. हो सर. सांगितलं किंवा आता. बघा पुन्हा एकदा मी काय सांगतोय बघा. पुन्हा एकदा सूत्र तेच आहे. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता यातलं तुमच्या गणितात जे दिलंय ना ते काय काय दिलंय ते वाचा. आलिया सांगा, लांबी दिलीये का? आलिया सर नाही दिली. व्हेरी गुड. रुंदी सांगा आता, किती दिलीये रुंदी? 30 सेंटीमीटर. किती?
सेंटीमीटर 30 सेंटीमीटर म्हणून गुणिले 30 द्यायचं. हा सांगा उंची किती दिली आलिया? 6 सेंटीमीटर म्हणून भागिले 1000 करायचं. बरोबर. हा सांगा सान्वी पवार किती लिटर पाणी दिलंय त्या टाकीतलं? सान्वी किती लिटर पाणी टाकीत किती लिटर पाणी मावेल म्हणून सांगितलंय? 60 लिटर. म्हणून इथं 60 लिहिले. बघा कुठं काय लिहायचंय ते सांगतो. हे सूत्र आहे. काय लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची भागिले 1000 बरोबर लिटर मधलं माप. मग बघा रुंदी दिली आहे 30, उंची दिली आहे 10 आणि या टाकीत किती लिटर पाणी मावेल ते इथं दिलंय. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं. हे बघा 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला. आता 0 घालवण्यासाठी नाही तर हे 10 गुणिले भागिले तिकडे आल्यावर गुणिले होतील. मग बघा लांबी बरोबर 60 गुणिले 10 उत्तर येतं 600 आणि हे 3 गुणिले तिकडे गेल्यावर होतील भागिले. 3 न जर 600 ला भागलं तर उत्तर येतं 200 सेंटीमीटर लांबी. समजलं का बघा? तर नाही समजलं अजून पण? समजलं सर समजलं सर हो सर समजलं. माझं पण उत्तर हे झालं. सर माझं पण उत्तर हे झालं. सर माझं पण उत्तर झालं? हो सर हो सर हो सर हा वाचा. वाचा. लांबी 50 सेंटीमीटर, उंची 30 सेंटीमीटर, आहे. तर त्या टाकीची रुंदी काढा. 80 80 सर 80. सर 80 सेंटीमीटर. कोण आहे? सार्थक भोसले काय? नाही सर संस्कार बसले. संस्कार 80 सेंटीमीटर. अजून कोण सांगतोय? तर मी 80 राजनंदिनी सांगा. सांगा मी राजनंदिनी. हा सांगा आपलं श्रेयस. सूत्र आहे. बरं सांगा राजनंदिनी. आपलं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी दिली 50 सेंटीमीटर, रुंदी नाही दिली म्हणून रुंदीच्या जागेवर रुंदी लिहायचं. गुणिले 30 भागिले 1000. शून्याशी शून्य केलं आणि त्याच्या समोर लिहायचं 120 लिटर आणि परत त्याला 1000 ने गुणल्यावर उत्तर येतं 12,000 1200
आणि ते 5 गुणुले 3 उत्तर येते 15 गुणुले 1200 ला भागल्यावर उत्तर येते 80 सेंटीमीटर. बघा इकडे लक्ष दे, सांगताना लक्ष दे. हे बघा या ठिकाणी तुम्हाला जे 120 दिलंय ते 120 काय आहे, तर या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावतं ते 120 आहे. आता त्या टाकीची लांबी तुम्हाला दिली आहे 50, उंची दिली आहे तुम्हाला 30. आलिया व्हिडिओ चालू करा आलिया. रुंदी तुम्हाला माहित नाहीये, रुंदी विचारली आहे. बरोबर आहे का आराध्या? मग आता जे जे दिलंय ते आपण लिहितो. हा जे जे दिलंय ते लिहिलं आपण. लांबी दिली म्हणून लांबीच्या जागेवर लांबी लिहिली, उंची दिली आहे म्हणून उंचीच्या जागेवर उंची लिहिली, रुंदी आपल्याला विचारलेली आहे, आणि या टाकीत किती लिटर पाणी मावतंय ते इथं दिलंय, ते इथं लिहिलं. तुम्ही नीट बघा आता. 0ला 0 गेला, 0ला 0 गेला, राहिलं काय, तर राहिले हे 10 भागिले तिकडे गेल्यावर गुणिले होते, आणि 5 आणि 3चा गुणाकार येतो 15. मग उत्तर काय येणार, 15 गुणिले रुंदी बरोबर 120 गुणिले 10 उत्तर येणार 1200. आता ही जी 15 आहेत, 15 गुणिले तिकडे गेल्यावर काय होतील, भागिले होतील. मग रुंदी बरोबर 1200 भागिले 15, आणि 15ने जर 1200 ला भागलं तर 15 8 120, 15 0 0, 80 सेंटीमीटर उत्तर रुंदीचं घ्या लिहून. मला समजलं आता तरी, समजलंय का नाही आलिया? आलिया आलिया लेफ्ट झाले का काय? सानवी पवार समजलंय का सानवी? हो सर. ओके. आता थोडासा वेगळा पॅटर्न सांगतो मी तुम्हाला. बघा तुम्हाला एक ओंडका दिला, समजा लाकडाचा ओंडका, कळतो का तुम्हाला? लाकूडच तर पहा, एक लाकडाचा ओंडका आहे. हो. या ओंडक्याला लांबी असते, रुंदी असते आणि उंची पण असते. आता या ओंडक्यापासून जर तुम्हाला छोटे छोटे ओंडके बनवायचे असतील, तेवढ्याच लांबीचे, रुंदीचे, उंचीचे, तर काय करावं लागेल सांगा बरं? काय करावं लागेल? किती ओंडके याच्यापासून तयार होतील असं जर विचारलं तर काय करावं लागेल रे? सर आपल्याला क्षेत्र घनफळ काढावं लागेल त्याचं. कुणाचं घनफळ काढावं लागेल? त्या ओंडक्याचं. मोठ्या ओंडक्याचं. बरोबर आहे. मोठा जो लाकडाचा ओंडका आहे, त्या मोठ्या लाकडाच्या ओंडक्याचं घनफळ काढावं लागेल. ते कसं काढतो आपण? तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची काढून उंची, आपण लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची करतो, आणि त्याच्यापासून आपण मोठ्या लाकडाचं ओंडक्याचं घनफळ काढतो. मग आता किती ओंडके बसतील असं काढायचं असेल तर जे काही एकूण काढलेलं आहे त्यातला जो छोटा ओंडका आहे त्याचं पण घनफळ काढायचं. कसं काढणार? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची करून काढायचं, आणि मग मोठ्या ओंडक्याच्या घनफळाला लहान ओंडक्याच्या घनफळाने भाग द्यायचा. म्हणजे छोटे 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 किती ओंडके तयार होतात ते निघतं. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, समजा मी म्हटलो हे सगळे मिळून आहेत 100 रुपये. किती आहेत सगळे मिळून? 100. 100. मी जर ठरवलं की एकाला 10 रुपये द्यायचे, एकाला किती रुपये द्यायचे? 10. सांगा बरं, हे 100 रुपये किती जणांना पुरतील? 10. 10 जणांना पुरतील. कसं केलं आपण? बघा 100 भागिले 10 केलं की आपलं उत्तर निघतं 10. म्हणजे हे 100 रुपये म्हणजे एकूण जी रक्कम आहे त्याला जर एका मुलाला किती द्यायचं याने जर भाग दिला तर किती जणांना पुरतं तो आकडा निघतो. तसंच
जर आपल्याला एकूण ओंडक्याचं घनफळ दिलेलं असेल, एकूण ओंडका कितीचा आहे, याच्यामध्ये किती घन बसतात ते जर दिलेलं काढलं आपण लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची करून, तर एका ओंडक्याचं घनफळ किती आहे, त्याने जर या संपूर्ण ओंडक्याच्या सर आवाज घनफळाला नीट भाग येत दिला, नाही. जर एकूण ओंडक्याच्या घनफळाला एका ओंडक्याच्या घनफळाने जर भाग दिला तर आपल्याला ओंडक्याची संख्या मिळते. मग बघा, ओंडक्याची संख्या बरोबर सर लिहायचंय. किंवा हा लिहून घ्या, तुकड्यांची संख्या लिहा, ओंडका नका लिहू. तुकड्यांची संख्या बरोबर मोठ्या तुकड्याचे घनफळ भागिले लहान तुकड्याचे घनफळ. मोठ्या तुकड्याचे घनफळ भागिले लहान तुकड्याचे घनफळ. तुकड्यांची संख्या बरोबर मोठ्या तुकड्याचे घनफळ भागिले लहान तुकड्याचे घनफळ. पण लक्षात ठेवा, आता तुम्ही असं करत असताना जर वरचं माप मीटर मध्ये दिलं आणि लहान तुकड्याचं जर माप सेंटीमीटर मध्ये दिलं तर काय करणार तुम्ही? सर मोठ्या तुकड्याचे वरचं माप माप सेंटीमीटर मध्ये सेंटीमीटर करणार. करून घे. शाबास, व्हेरी गुड. मोठ्या तुकड्याचं माप तुम्हाला सेंटीमीटर मध्ये करून मगच गुणाकार करावा लागेल, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आलं लक्षात? हो सर. हे लिहून घेतलं? घेतलं सर. गणित घ्या लिहून. एक गणित घ्या लिहून. 3 मीटर गुणिले 1 मीटर गुणिले 5 मीटर म्हणजे बघा, हे म्हणजे काय, तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आलं लक्षात? आकाराच्या लाकडी ओंडक्यामधून पंचवीस सेंटीमीटर लांबी, 20 सेंटीमीटर रुंदी आणि 10 सेंटीमीटर उंची आकाराचे किती तुकडे निघतील? सर 3000. कोण गाणं म्हणू नका चेरी, गाणं म्हणू नका चेरी. हा, कसं सांगा? दुर्वा सांगा, दुर्वा जवळ येऊन सांगा जरा. सर आपल्याला 3 मीटर म्हणून 1 मीटर लाकडी मग आपल्याला त्याचं घन काढावं लागेल आणि आपल्याला सेंटीमीटर मध्ये काढावं लागणार आहे, कारण तुकड्याचं घनफळ काढण्यासाठी सेंटीमीटरचं माप दिलंय. मग तर 3 मीटर होईल, 1 मीटर सेंटीमीटर 5 मीटर 500.
बर बघा, आपलं सूत्र काय होतं पहा. आपलं सूत्र होतं मोठ्या ओंडक्याचं किंवा मोठा जो तुकडा आहे त्याचं घनफळ काढायचं. कसं काढणार मोठ्याचं घनफळ? तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. त्याला जर तुम्ही छोट्या ओंडक्याच्या किंवा छोट्या तुकड्याच्या एका घनफळाने भाग दिला तर तुकड्यांची संख्या मिळते. मग तुकड्यांची संख्या बरोबर याचं घनफळ भागिले याचं घनफळ असं करायचं, म्हणजे तुम्हाला तुकड्यांची संख्या मिळते. मग आता नीट बघा, ही माप लहान तुकड्याचं माप सेंटीमीटर मध्ये आणि मोठ्या तुकड्याचं घनफळ मीटर मध्ये. मग भागाकार होईल का रे आलिया? नाही. आलिया नाही होणार. का नाही होणार? कारण माप सारखी असल्याशिवाय गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी काही होत नाही. मग पहिल्यांदा आपल्याला मीटरचं माप सेंटीमीटर मध्ये बदलावं लागेल. मग बघा, तुकड्यांची संख्या बरोबर आपल्याला तुकड्यांची संख्या काढायची. कशी काढणार? तर 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर लांबी झाली, 1 मीटर म्हणजे रुंदी झाली 100 सेंटीमीटर, नुसतं बघून घे, आणि 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर म्हणजे ही झाली उंची. मग बघा, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लिहिलं. आता खाली जे लहान तुकड्याचं घनफळ काढायचंय त्याची लांबी रुंदी आणि उंची ही सेंटीमीटर मध्येच आहे. मग त्यांचा गुणाकार आहे तसाच लिहायचा, फक्त 25 गुणिले 20 गुणिले 10. बघा आता मी काय सांगतोय ते. 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला. 25 एक 25, 25 चोक 100, बे एक बे, बे दुने 4 झाले की नाही बघा बरं. आता खाली सगळीकडे 1 राहिला, हे बघा 1 राहिला. मग 1 चा गुणाकार किती येतो? 1 गुणिले 1 गुणिले 1. मग आता वरचा गुणाकार करायचा. 300 गुणिले 2 600 आणि 600 गुणिले 5 उत्तर येतं तुकड्याची संख्या बरोबर 3000. लिहून घ्या. कळलं का आलिया? हो सर. घेतलं का लिहून? थांबा सर. आता संख्या झालं असल्यावर सर. त्याला माप नसतं लिहायचं बरं का. मीटर बिटर असलं काय माप नाही लिहायचं, ती संख्या असते. चला पुढचं गणित घ्या. आराध्यावाचं 4 मीटर गुणिले 3 मीटर गुणिले 50 सेंटीमीटर आकाराच्या लाकडी ओंडक्यातून प्रत्येकी 20 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर आकाराचे सर 1000 तुकडे. 1000 तुकडे. ही तुकडे निघतील. 1000 तुकडे
1000 तुकडे. 1000 तुकडे. हा, व्हेरी गुड. आलिया, सांगाव सूत्र काय आलिया? आलिया सूत्र सांगा. लिहून दिलंय की सूत्र तुम्हाला? हा, काय सूत्र? तुकड्यांची बरोबर. संख्या हा, बरोबर आहे, बरोबर. घन भागिले लहान तुकड्याचे घनफळ. हा, मग मोठ्या तुकड्याचे घनफळ कसं काढणार तुम्ही? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर इथं वेगळं दिलेलंच नाही. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची डायरेक्टच दिलंय बघा. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची दिली आहे की नाही आलिया? हा, आता लहान तुकड्याचं जे माप आहे ते पण इथं दिलंय पहा. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. व्हिडिओ चालू करा आलिया. पण आता नीट बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय थोडस वेगळं दिसतंय वरच्या मापामध्ये? वर जो बॉक्स केलाय त्याच्यात काय वेगळं दिसतंय आलिया? हा, बरोबर. काय दिसतंय? काय दिसतंय वेगळं? हा, माप मीटर मध्ये आहेत. बरोबर. मग मला सांगा आलिया, 4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? सेजल, सेजल आलिया, सेजल आलिया, 4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 4 नाही हो, 4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 400. 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? सेजल आलिया सांगा. 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 300. आणि आता 50 सेंटीमीटर तर अगोदरच दिलेलं आहे, ते बदलायची गरज आहे का? सेजल नाही. मग तुम्ही असं लिहायचं, 400 गुणिले 300 गुणिले 50 भागिले 20 गुणिले 10 गुणिले 30. सांगा बरं करून उत्तर किती येते बघा. 0 ला 0 घाला, 0 ला 0 घालवा, बघा किती येते उत्तर. बघा मी पुन्हा एकदा सांगतो पहा. तुकड्यांची संख्या बरोबर आपलं सूत्र होतं मोठ्या ओंडक्याचं घनफळ. मग मोठ्या ओंडक्याचं घनफळ काढण्यासाठी 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर. नंतर दिलंय 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. आणि 50 सेंटीमीटर तर अगोदरच दिलेत. हे यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला जे मिळतंय ते मोठ्या ओंडक्याचं घनफळ मिळतंय. त्याला भागिले छोट्या ओंडक्याचं घनफळ करायचं. छोट्या ओंडक्याचं घनफळ आहे 20 गुणिले 10 गुणिले 30. मग आपण 20 गुणिले 10, 10च आहे ना, गुणिले 30 असं करूया. हा, बघा बघा आता सांगावं आराध्या. 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला. आता बघा 3 न जर आपण भाग दिला तर 3 1 3, दोन्हीकडे 3 आहेत म्हणून 1 चा भाग गेला. 2 ने 400 ला भाग जातो. बे 1 बे, बे 2 4, बे 0 0, बे 0. आता खाली सगळीकडे 1 आलेला दिसतोय. मग 200 गुणिले 1 गुणिले 3, सॉरी 5, तुम्ही जर गुणाकार केला तर 200 गुणिले 1 गुणिले 5 ह्या तुकड्यांची संख्या येते. तुकड्यांची संख्या बरोबर 5 दुने 10, 1000 बघा 1000 तुकडे या ठिकाणी तयार होतील. समजलं का? खूप सोपं आहे पहा, काय नाही, फक्त तुम्हाला मीटरचं सेंटीमीटर करायचंय. लक्षात येतंय का तुमच्या? मी तुम्हाला साधं, तुम्ही बघा ह्याचा बेस काय आहे. याचा बेस हा आहे. तुम्हाला 3री मध्ये अशी गणितं झालीत पहा की रामजवळ 100 रुपये होते किंवा एका डब्यात 100 रुपये किंवा एका डब्यामध्ये 100 लाडू आहेत आणि प्रत्येकाला 2 लाडू द्यायचं ठरवलं तर किती किती जणांना पुरतील? तर आपण काय करायचो, 100 भागिले 2 करायचो. 2 लाडू द्यायचं ठरवलं तर 50 जणांना ते लाडू पुरतील. हा प्रकार तसाच आहे पहा. तुम्हाला मोठ्या ओंडक्याचं घनफळ काढायचंय, त्याला भागिले लहान ओंडक्याचं घनफळ करायचंय. तुम्हाला तुकड्यांची संख्या मिळते की असे छोटे छोटे किती तुकडे मिळतील ते उत्तर मिळतं. पण लक्षात घ्या, ही माप जर मीटर मध्ये असतील
तर ही मीटर मधली माप तुम्हाला सेंटीमीटर मध्ये बदलावी लागतात. बस एवढंच लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? हो सर. ठीक आहे, पुढचं गणित घ्या आता. चला आलिया वाचा. चार मीटर 6 मीटर गुणवले 4 मीटर गुणवले 8 मीटर आकाराच्या ओंडक्यातून वीस सेंटीमीटर गुणवले 30 सेंटीमीटर गुणवले 10 सेंटीमीटर आकाराचे किती ओंडके मिळतील? 32,000. 32,000. तर 32,000. तर 32,000. 32,000. 32,000. संस्कार सांगा, संस्कार. व्हेरी गुड. सांगितलं त्यांनी, व्हेरी गुड, शाबास. असंच पाहिजे बा. पटकन उत्तर लिही बरं, प्रश्न लिही बरं, उत्तर तयार कर. संस्कार भोसले सांगा. चला, ती झाली लेफ्ट. सर आपलं सूत्र सांगा सांगा. आपल्याला 6 मीटर 4 मीटर आणि 8 मीटर दिले, त्यांचं आपण सेंटीमीटर मध्ये रूपांतर केल्यावर 6 मीटरचं 600 गुणुले 4 मीटरचं 400 8 मीटरचं 800 600 गुणुले 400 गुणुले 800 आणि खाली तर आपल्याला सेंटीमीटर दिले म्हणून तुझं तर करायचं नाही. मग भागिले 20 गुणुले 30 गुणुले 10 केलं, त्या शून्याला शून्य केला, त्या शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. मग बे के बे बे दुने 4 आणि शून्य आला, 3 एके 3 3 दुने 6 आणि ती 2 शून्य आले. 200 गुणुले 20 केला, 4,000 आला आणि 4,000 गुणुले 8 केलं, उत्तर आलं 32,000. बरोबर, व्हेरी गुड. बघा, तुम्हाला दिलेलं होतं 4 गुणिले 6 गुणिले 4 गुणिले 8, पण हे मीटर मधलं माप आहे. मग बघा, आणि मोठ्या ओंडक्याच्या घनफळाला तुम्ही जर लहान ओंडक्याच्या घनफळाने जर भाग दिला तर तुम्हाला जे मिळतं ते तुकड्यांची संख्या मिळते. पण माप सारखी पाहिजे. मग आता ही माप सारखी करण्यासाठी 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर. आता का करायचं सेंटीमीटर मध्ये? कारण खालचे सेंटीमीटर मध्ये. एक तर तुम्ही याला मीटर मध्ये करा, नसलं तर याला सेंटीमीटर मध्ये करा, पण दोन्ही माप सारखी पाहिजेत. मग 600 गुणिले 400 गुणिले 800 केलं की ही माप पण सेंटीमीटर मध्ये झाली आणि ही माप पण सेंटीमीटर मध्ये झाली. मग बघा आता, 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला, शून्य अगोदर घालून टाकायचे. आता संख्या बघा, 2 ने 6 ला भाग जातो पूर्ण, म्हणून बे एक बे बेत्रिक 6 लिहिणार, बे एक बे बेत्रिक 6. आता 3 ने बघा, 3 एक 3 3 एक 3, म्हणजे इथं एक राहिला, इथला विषय मिटला. आता बघा, इथं सगळीकडे एक राहिलं, मग फक्त गुणाकार करायचा. 8 गुणिले 4, उत्तर येतं 32 आणि 0 लिहायचे फक्त. हे बघा, 40 मधला 1 0 आणि 800 मधले 2 0, 1 2 आणि 3, म्हणजे तुकड्यांची संख्या येते 32,000. बघा, एका स्टेप मध्ये उत्तर निघतंय. कुणाला काही शंका? नाही सर. नाही सर. मग बघा, आता फक्त एक प्रकार राहिलाय. तो एक प्रकार उद्या संपवला की काय, नाही 2 प्रकार राहिले. तुम्हाला एक मीटर मधलं, घन मीटर म्हणजे काय, मी तुम्हाला खरं तर गुरुवारी शिकवलं होतं, पण बऱ्याच मुलांना समजलं नाही, म्हणून मी पुन्हा थोडस टप्प्याटप्प्याने घेतलं. तर उद्या घन मीटरची माप, घन मीटर मध्ये तुम्हाला जर दिलेलं असेल तर ते लिटर मध्ये कसं बदलायचं ते शिकवतो.
आणि त्याच्यावरून मग छोट्या छोट्या बाटल्या कशा बनवायच्या, किती लिटरच्या भरतात, किती मिलीलिटरच्या भरतात, त्याची उत्तरं कशी काढायची ते. आणि सगळ्यात शेवटी पृष्ठफळ. पृष्ठफळ म्हणजे वेगळं काही नाही पहा. पृष्ठफळ म्हणजे एक प्रकारे क्षेत्रफळच असतं. क्षेत्रफळ म्हणजेच पृष्ठफळ. नावं वेगवेगळी आहेत फक्त. बर, ते उद्या पाहूया. ठीक आहे. आपण उद्या पुन्हा एकदा भेटूया आपल्या रेग्युलर टायमिंगला. बाय ऑल ऑफ यू. प्रश्नपत्रिका सगळ्यांनी सोडवत राहा. ठीक आहे. बाय ऑल ऑफ यू. सर आता पुढच्या प्रश्नपत्रिका टाका. Yes, sir. या झाल्या का?